ने वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व कार्य सुसर्वदा म्हटलं तर प्रत्येक कार्यासाठी हे मंगळमय स्लोगन म्हटलं जातं आणि ते मंगळमय स्लोगन म्हटलं तर आपण सर्वांसाठी एक शुभेच्छा देणारा असतो. पहिला चेंडू चांगला फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फंबल होताना उमेशजी आपल्याला पाहायला भेटत आहेत. कुठेतरी उमेश सरांकडून चुकी होताना पाहायला भेटले. जर का पहिल्या अटॅम्पमध्ये बॉल कॅरी झाला असतं तर डॉट बॉल किंवा एखादी विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला भेटली असती. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला डोंगरपाडा संघाकडून पाहायला भेटतंय. तदनंतर तेवढीच चांगली फलंदाजी आपल्याला LNCC संघाकडून पाहायला भेटेल. पुन्हा एकदा पंचांनी चुकी पहा, गोलंदाजाकडून चुकी होताना आपल्याला पाहायला भेटेल. पंचांनी निर्देशनात आणलेलं आहे. या No+1 मध्ये 2 धावा वाढलेल्या आहेत, म्हणजे 1 चेंडू आणि 3 धावाचा खेळ होताना आपल्याला इकडे पाहायला भेटतंय. खरोखरच चांगली. पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडू. आता सध्या टॅप केलाय चेंडू. काय घडतंय, चुकी. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. इकडून उमेश कडून चुकी घडते. सरळ चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. चुकी घडते परंतु इकडे पहा, कमबॅक केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटतंय. एक डिक्लेअर झोनमध्ये जाणारा चेंडू पाहायला भेटला. या 1 धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोचली 8 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडूची खेळी होताना पाहायला भेटलं. पुन्हा एकदा पहा, चांगला चेंडू पाहायला भेटला. थोडासा हलक्या पद्धतीने वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी पाहायला आदळला गेला. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव येताना आपल्याला पाहायला भेटते. संघाची वाढ होते, धावसंख्येची वाढ होते. 9 वरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा कुठे 20 स्टॉक पाहायला भेटला. फेकी आपण पाहू शकता. थोडीशी फेकी, जर का जोराने किंवा 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 10, म्हणजे चांगली सरासरी म्हणावी लागेल LNCC संघाकडून. परंतु इकडून डोंगरपाडा संघाला कमबॅक करावा लागेल. पहा, पुन्हा एकदा इकडे आपल्याला चुकी करताना पाहायला भेटत आहेत. 5 चेंडूचा खेळ. चांगला फटका सजवलाय. चेंडू सरळ निघून गेलाय, मैदानाला क्रॅक करून सीमारेषा पार, चौकार.
चला पंचांचा काय निर्णय वळूया पंचांकडे. विवेकजी आपला निर्णय सांगायचा आहे. चला धन्यवाद. डोंगरपाडा संघ शेवटचा चेंडू डेड बॉल घोषित केलेला आहे. चला वळतोय पुन्हा सामन्याकडे, जिकडे दुसरं षटक आपण घेऊन येताना पाहायला भेटतोय हार्दिक यांना. संख्या सांगायची एकदा. 15 आकड्यावरती धावसंख्या. एक षटक संपलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15वरती पोहोचलेली आहे. आणि नक्कीच आपण पाहतोय नगरसेवक चषक, या चषकामधील हा जो शेवटचा नॉकआउटचे सामने आपल्याला पाहायला भेटत आहेत. नवीन गोलंदाज पाहतोय आपण. एक डोंगरपाडा संघातील वरिष्ठ खेळाडू उमेश यांना पाहतोय. गोलंदाजीसाठी आपण उमेश सर यांना आपण पाहतोय. याच्यानंतर लगेचच पुढील होणाऱ्या सामन्यासाठी देखील सज्ज राहायचं आहे. चला सामना सुरू होतोय. एक साईडला डोंगरपाडा, दुसऱ्या साईडला LNCC उमेशजी संघातील वरिष्ठ खेळाडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू कार्पेटमध्ये मारलाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. हो काय फेकी फेकी, अचूक फेकी पाहायला भेटली. तेवढंच चांगलं बॅकअप देखील हार्दिककडून आपल्याला पाहायला भेटलं. म्हणजे चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला म्हणावं लागेल. कमबॅक करताना उमेशजी यांच्यावरती या संघाची आता दावेदारी असणार आहे. पुन्हा एकदा बघा स्लाइस केलंय. सरळ चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव येताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या पुढे वधारली जाते. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 17 या आकड्यावरती. पहा चांगली फलंदाजी करताना LNCचे खेळाडू आपल्याला पाहायला भेटले. थोडंसं बॅक केलं, त्याच्यानं पुन्हा फ्रंटला येताना पाहायला भेटलं आणि स्लाइस केलं चेंडूला. एक धाव येताना पाहायला भेटली. या एक धाव्याने पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा एक धाव येताना पाहायला भेटते. या एक धाव्याने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 19 या आकड्यावरती. ओ मोठा गडी, मोठा हाजरा LNCC संघाला येताना पाहायला भेटतोय. वळतोय सरळ डीजेकडे.
चला पुढे अनिकेत. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला भेटला. बोल कुठे असणार ये लवकर चल मैदानात ये. आणि सर्वांना बाटलीला फोन कर आईसला फोन कर. बाटली कोण आहे मलिंग. हो चुकी झाली क्षेत्ररक्षणामध्ये आणि सरळ चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चांगलं क्षेत्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. वाव आपण पाहू शकता फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटतंय. 5 चेंडूचा खेळ झाला आहे. शेवटचा चेंडू असेल. स्लाइस केलंय फक्त एक धाव येताना पाहायला भेटले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या 28 वरती एक गडी बाद होताना पाहायला भेटतोय. वळतोय डीजेकडे. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. पुन्हा एकदा घुटण्यात एक तमाशा देख या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला भेटत होता. परंतु पहा थोडंसं एलिव्हेशन कमी होताना आपल्याला पाहायला भेटलं. हार्दिक यांचं चांगलं षटक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा स्लाइस केलंय. एक धाव डी झोन मध्ये जाताना पाहायला भेटते. तुम्हाला पण माहिती नाही का थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. अंतिम चेंडू असेल या पहिल्या सत्रामधील. धावपलकाचा जर विचार केला धावपलक जाऊन पोहोचलंय 32 धावा. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावपलकावरती धावा लागलेत. 33 धावा धावपलकावरती लागलेत आणि 34चा पाठलाग करायचा आहे टीम 9 तरुण डोंगरपाडा या संघाला.
4 मध्ये आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती लागले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तत्पर, एकेरी कंप्लीट होईल. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये थोडीशी भर पडेल. 3 या आकडे जाऊन धावफलक स्थिरावले. 1 टू गो. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. सुरुवात आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपल्याने पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 वरती 1 टीम 9 तरुण डोंगरपाडा. चला, मिमबॉईज आपण यायचा कर्णधार, त्याच्यानंतर अजिंक्य तारा कर्णधार आपण यायचं आहे. स्कोरबोर्डसाठी इनर आपण जायचं आहे. दोन संघांमध्ये सामना आपण पाहतोय. आजचे बड्डे बॉयज यांच्याकडून आपण कॉइन स्पिन करतोय. चला, राज असेल गोलंदाजी, ड्राईव्ह केला, क्रॅकिंग स्ट्रोक इन टू द गॅप. मयूरच्या बॅटमधून धमाका, 4 धावा. आता लढत होणार आहे. कोण कॉल करतोय? मिमबॉईज संघ कॉल करताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. हेड्स इज द कॉल. हेड्स आलं आहे. नक्कीच काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. नक्कीच फिल्डिंग दिलेली आहे. आता चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. आपण पाहतोय आयोजन थोडंसं दुविधा आलेली, त्यामुळे तो सर्व संघांना धन्यवाद असेल. तुम्ही चांगलं सहकार्य करताय. नक्की तुम्हाला देखील शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. थोडंसं सहकार्य करायचं आहे सर्व संघाने. आणि बड्डे बॉयज आपल्यासोबत इकडे पाहायला भेटतं आहे. वळतोय पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे, जिकडे कॉम्बॉक्समध्ये जोडले गेलेत अनिकेतजी. 1 टू गो. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम चेंडूच्या अखेरीस 11 धावा धावफलकावरती लागलेत. ड्राईव्ह केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेत. हा ना करता करता धावचीच्या रूपामध्ये दुसरा विकेटचं पतर उमेश बाद.
खेळपट्टीवरती उभा आहे. मयुरीच्या साथीनं आपण नितीन याला पाहतोय. चला, गोलंदाजीमध्ये गोलंदाज सज्ज झालाय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. ओ यावेळेलाच काय धावचीच्या रूपामध्ये दुसरी विकेट, नितीन बाद. हो, यावेळेलाच काय बिग 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 विकेट, मयुरेश बाद. हो, लगातार 3 विकेट गुरुनाथ आर्डन्सकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि जे चौक्याचे बॅनर लावले त्या बॅनरवरती जर चेंडू लागला तर महेंद्र जाधवकडून मोजिटो असेल. सर्व खेळाडूंसाठी ही ऑफर असेल. जागा बनवून घेण्याच्या प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने चेंडूला एका हाताने अडवलं, त्याचबरोबर एकेरी कंप्लीट होईल. विश्वास असेल गोलंदाजीमध्ये, विश्वासने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडूचा खेळ झाला. येणारे 9 मध्ये 22ची गरज असेल, म्हणजे इथून तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती फंबल, त्यातवर एकेरी कंप्लीट. LNCC संघाचा जर विचार केला तर 34 धावांचा बचाव करत असताना आतापर्यंत गोलंदाजी ठिकाण्यावरती राहिले. चांगली गोलंदाजी. लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब नवापूर या गावामध्ये येणारा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि नवापूर गावामध्ये येत असताना आतापर्यंत चांगली कामगिरी मैदानाच्या. बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षकाने टिपलाय झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. ड्राईव्ह केला, क्रॅकिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या अखेरीस 13 धावा धावफलकावरती लागल्यानंतर 5 गडी तंबूच्या आसऱ्याला. तेरा धावा धावफलकावरती लागले. म्हणजे इथून फक्त सामन्यामध्ये जर आपण पाहायला गेलो ना, 6 मध्ये 21, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पहिला आलाय 4 धावा चौकार. रोहनच्या बॅटमधून पहिला आलाय. पुन्हा एकदा वन्स अगेन, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. रोहन बाद. 6व्या विकेटचं पतन. धावफलक जाऊन पोचले फक्त 18 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झाला. रोड 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा चेंडूवरती आहेत. फेकी करेल, त्यातवर एकेरी कंप्लीट.
समीरने आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं, प्रत्येक चेंडूला आतापर्यंत अडवले. 1 to go. सामना फिनिश, सामना संपला आणि सामना जिंकला लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब नवापूर, हार्ड लक टीम, 9 तरुण डोंगरपाडा. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी